नमस्कार मंडळी, सुप्रभात. राईड विथ ऋषी या यूट्यूब चॅनलवरती हा कोकणचा वाटाड्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आपण आलो आहोत कातवन कुणकेश्वर येथे रापण महोत्सव पाहायला. माझ्या पाठी तुम्हीच पाहू शकता. आता अथांग असा सागर किनारा, समुद्र किनारा आपल्याला पाहायला भेटेल. चला तर मंडळी, या आपण समुद्राच्या किनारी जाऊया आणि हा निसर्गाचा आनंद लुटूया. आणि हा सागरी किनारी हा माझ्या महादेवांचा कुणकेश्वर मंदिर आपण पाहत आहोत. थोडा आपण झूम करूया. हा पहा, या समोर दिसणाऱ्या हिरव्यागार दाट झाडींचा निसर्गरम्य परिसर आणि ह्या निसर्गापलीकडे हा अथांग असा निळसर पाण्याचा समुद्र परिसर म्हणजेच कोकण. यावरती तुमचे काय म्हणणे आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा. मंडळी, आपण स्वर्ग तर पाहिला नाही, परंतु या निसर्गातील काही चित्र पाहिल्यानंतर आपल्याला जो स्वर्ग असा वाटतो तोच घेऊ माझं कोकण. ते तुम्ही समोर पाहू शकता. कोकणची निसर्गसृष्टी ही स्वर्गच आहे, हे तुम्हा सर्वांनाच ठाऊक आहे. जेव्हा कोकण आपलं कसा मंडळी, आता आपण समुद्राच्या जवळ आलो आहोत. काय मग मंडळी, कसं वाटतं ही नारळाची हिरवीगार झाडं आणि हा समुद्र, अथांग असा समुद्र किनारा. चला तर मंडळी, आता आपल्याला थोडाच पुढे अंतरावर गेल्यावर समुद्र किनार गेल्यावर रापण पाहायला भेटेल. चला तर या रापणीत आपल्याला कोणकोणते मासे आज पाहायला भेटतात ते आपण पाहूया आणि या रापण महोत्सवामधल्या या रापणीची मजासुद्धा आपण घेऊया. समुद्राचं पाणी देखील एकदम स्वच्छ, एकदम क्लीन आहे बघा. आर पार काचेच प्रमाणे पाणी पाहायला भेटत आहे समुद्राचं. वा 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 वा. त्या समुद्राच्या दुधा लाटा, त्या लाटांचा खळखळाट आवाज, काही लाटा या दगडावर आपटताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. खरंच मंडळी, कोकण म्हणजे स्वर्ग. समोर पहा, रापणीच्या 2 होड्या आपल्याला जाताना पाहायला भेटत आहे. आणि ही सूर्याची पाण्यावर तरंगणारी सोनेरी किरणे आपण पाहत आहोत. या समुद्राच्या लाटा बघा, मस्तपैकी छान अशा लाटांचा आवाज खळखळ करत लाटा येताना पाहत आहोत आपण. कोकण. या पहा, रापणीच्या 2 होड्या आता रापण टाकायला निघणार थोड्याच वेळात. रेडी पोझिशन मध्ये आहेत त्या. आणि रापणीची होडी रापणीसाठी चाललेली आहे. रापणीची ही होडी आता या टोकाकडून सुटलेली आहे. हे पहा, त्या रापणीचा टोक त्या दादांकडे आपल्याला पाहायला भेटत आहे.
ही रापणीची होडी आता हळूहळू किनाऱ्यावर येताना आपण पाहत आहोत. तर मंडळी, रापणीची ही आपली होडी आता रापण समुद्रात टाकून बाहेर येताना आपल्याला पाहायला भेटत आहे. काय मग मंडळी, जिथे कोकण तिथे रापण, आणि जिथे रापण तिथे आपण. चला मंडळी, पहा ही रापण मंडळी कशी तरमा घेऊन लाईनीत केंद्रात घेऊन जाताना पाहायला भेटत आहे आपल्याला. लहान मुलं देखील या रापणीत सहभागी होताना आपण पाहत आहोत, मोठ्यांका मदत करताना. आता ही रापण ओढायला सुरुवात झालेली आहे. रापणीच्या एका टोका साईडने रापण ओढायला सुरुवात केलेली आहे या कोकणकरांनी. हे पहा रापणीच्या टोकाची रशी, ही नव कंपनीची रापण. नव कंपनी यांची रापण आहे. कांडेल संकेत जोईर, मालक सत्यवान जोईर, जोईर कंपनी, नव कंपनी. ओढ रे. मंडळी पहा रापणीसाठी किती मेहनत असते ती. आज रापण महोत्सव निमित्त आज इथे आपल्या कुणकेश्वर समुद्र किनारी फिशिंग कॉम्पिटिशन स्पर्धा आहे. आपल्याला आताच भूषण पाटकर आपल्याला आपले मित्र भेटले आहेत. जे आता फर्स्ट कॉम्पिटिशन होती तेव्हा 40 किलोचा समुद्री कासव त्याला सापडला होता आणि त्याने प्रथम पारितोषिक पटकावलं होतं. तर यावर्षी त्याला माझ्या आपल्या राईड विथ ऋषी या यूट्यूब चॅनलतर्फे ऑल द बेस्ट. त्याला नवीन घडामोडींसाठी, पुढील वाटचालींसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. भूषण, आपण समोरच पाहू शकता फिशिंग कॉम्पिटिशनला काही मंडळींनी सुरुवात केलेली आहे. आता आपण कुणकेश्वर मंदिराच्या शेजारी आलो आहोत. तुम्ही पाहू शकता या खडका भागात या दुधाळ समोराच्या लाटा, छान असा समोराच्या लाटांचा आवाज, आणि समोरच फिशिंग कॉम्पिटिशनचे काही स्पर्धक समोर आपल्याला पाहायला भेटत आहेत फिशिंग करताना. चला तर मंडळी, आपण जवळून थोडा त्या निसर्गाचा आस्वाद घेऊया. ते पहा समोर फिशिंग करताना काही जण आपल्याला पाहायला भेटत आहेत. थोडं आपण जवळ जाऊन पाहूया त्यांना कोणकोणते मासे भेटले आहेत ते. आपण समोर पाहू शकता, आपण फिशिंग कॉम्पिटिशनच्या एकदम जवळ आले आहोत. बघूया कॉम्पिटिशनमध्ये कोणकोणते मासे यांना भेटले आहेत. गळीला मंडई कशा खडका भागातून आपल्याला जायला लागत आहे.
ही सुद्धा एक वेगळीच मजा आहे निसर्गाची आपल्यासाठी. फक्त पाय बी जरा सांभाळून. तीनशे ग्राम पर्यंत मासो सापडला असा एक कानावर पडता. बघूया आपण जवळ जाऊन पाहूया. काय मग मंडळी, कसं वाटतंय एकदम समुद्राच्या जवळ आल्यावर? मला कमेंट करून सांगा. हे पहा, फिशिंग कॉम्पिटिशनचे स्टुडंट्स आपल्याला समोर पाहायला भेटतील फिशिंग करताना. बघूया त्यांना काय काय कोणकोणत्या मासे सापडलेत ते. हे कोणतं मासो? इचा. इचा हे बघा, इचा मासा एक सापडला. हा माहिती आहे, दात असे असतात बारी. सापडलेला आहे. विषारी मासा असतो हे पण, हात लावण्यास भीती. अजून कुठे होता? इथे भेटला आहे. थोडं जवळ पाहूया. तरी 2.5 फूट तरी लांबा. आणि काही गप्पी मासे आपल्याला पाहायला भेटतील. कोणता मासा काय समजत नाही. कॉम्पिटिशनला अजून गर्दी व्हायची, अजून बरेच मेंबर आहे ना बाकी आहे. सोबत आहे आमचे मित्र बबलू श्रीवास्तव. हा कसा खडका भाग असल्यामुळे इथे मासे भेटण्याचे प्रमाण जरा जास्त आहे गळीला. हे पहा, गळीला लावण्यासाठी कोणकोणते मासे माकुल बांगड्यांचा मांस यूज करत आहेत. एक मासा पकडून इथे पाण्यात ठेवलेला आहे. मंडळी, प्रत्येक टाईपच्या गळी आपल्याला इथे पाहायला भेटतील. अरे वा वा वा, एक सेकंद. हा बघा, एक गळीच, अजून एक कोलंबी. म्हणजे हे गळीने माशांना आकर्षित करण्यासाठी अशा गळी आपण बनवलेल्या आहेत. वाव, छान. हा समोरच पाहू शकता असा निळसर पाण्याचा अथांग समुद्र आणि ही समुद्राला चिटकून अशी डोंगर दरी आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि या डोंगराला चिटकून आपला कोणकेश्वर मंदिर आपल्याला पाहायला भेटेल. ते पहा. मंडळी, एक गळीला मासा सापडलेला आहे. हा मासा आपण खात नाही, पण हा विषारी असतो असं म्हणतात. थोडा जाऊन बघूया झूम करून. दादांनी पकडलेला आहे. थँक्यू. आपले दादा, तुमचं नाव काय? तुषार तायनेकर. आर्मी रिटायरमेंट. वाव. इंडियन आर्मी रिटायरमेंट प्लेयर इथे आपल्या समोर आहेत. दादा, या फिशिंग बद्दल काय अनुभव तुमचा? काय छंद पाहिजे फक्त. फिशिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स. ओके. पेशन्स नाही तर फिशिंग करायचं नाही. ओके. भेटून पण जातात, नाही तर मग बसून पण राहायचं दिवसभर. लगी तो लॉटरी. हां, लागली तर लॉटरी. नाही तर ओनली अपनी हात की बॅटरी. नाही नाही, तुझी आवड आहे. आवड असेल तर आम्ही पण मुंबई वर्ष आपण आवड आहे तिथे सवड आहे. सवड आहे तर आवड आहे. आवड आहे तिथे सवड आहे. आम्ही ते 1-2 दिवसासाठी भले येतो.
छान आहे, पण असा एक आवड पाहिजे गावची. त्याला टॉलिंगवर जायचं ना, कधी येणार सनसेट? कधी जाऊया? तर म्हणजे आपण पाहू शकता एक साईडला रापण जवळ आलेली आहे. म्हणजे समोर पहा मासे उड्या मारताना आपल्याला पाहायला भेटतील. आता आपण आता आपली जवळ आली किनाऱ्यापर्यंत. वरती घार देखील आले आहे वरून माशावरती आक्रमण करू. आता ही रापणीची दुसरी होडी रापण टाकायला निघालेली आहे बाजूने. ही पहा मासे बघा आता पोहताना दिसत आहेत. हे पहा हे पहा हे पहा हे पहा माशांचं आगमन झालेलं आहे. हे का बांगडा ना? खेड पेड पेड पेड. हे पहा मासे यायला सुरुवात झालेली आहे. माशांची रास आता यायला सुरुवात झाली आहे. मासे फडफडताना पाहायला भेटतील. वा 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 हे बघा माशांचा कळप पाहायला भेटेल. आपण बाहेर येईल या. मापूल पण मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात. हे बघा माशांची रास. माशांची फडफड पाहायला भेटत आहे आपल्याला. मापला पण मोठी मोठी आहे. हे मोठा कोणता? इसवण इसवण इसवण. मोठी इसवण इथे ताजा ताजा मावरा खाऊचा असा तर येवा लवकर येवा. मावऱ्याची रास पडली आहे रास. बापरे तारली बांगडी माकुल. अरे बाबा 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 काय मासे भेटल्यात. मंडई माशांची नुसती फडफड चालू आहे. फडफड 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 आवाज येतो नुसता.
खेकडा, माकुल, माशांची फडफड तुम्ही पाहत आहात मंडळी. कोणाकोणाक माशा वयात पिशव्या घेऊन यावा लवकर. मंडळी, आजचा रापणीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मोठ्या प्रमाणात बांगड्यांची फडफड जास्त चालू असा. माशा अजून फडफड माशांची चालू आहे भरपूर. जस्ट काय मग मंडळी, ही माशांची रास पाहून तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून कळवा. माशांची अजून फडफड चालू आहे. एक मोठी साईज आहे, माकला पण मोठ्या साईजचे जर. काय कुर्ली काय मग मंडळी, ही रापण पाहून तुम्हाला काय वाटत आहे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण बाहेर येऊन 10-15 मिनटं झाली तरी पण माशांची फडफड अजून चालूच आहे. हो
मोडल्या ना समोरून अजून 2 रापणीच्या होड्या बाहेर येताना आपण पाहायला भेटत आहे. किती मोठा भारी मोठ्या आकाराचा जेलीफिश पाहायला भेटत आहे आपल्याला. जवळून पाहू शकतो आपण. आपलं बघा लाईन येतात. रापणीची जाळी आता खोलली गेली आहे. माशांची फडफड कमी झाल्यानंतर करायचा मस्त मध्ये माझी फॅमिली मेंबर मला भेटलेले आहेत.
हा माझा आते भाऊ सागर सावंत, हे आमच्या वहिनी साहेब, हे आमचे काका बाबू सावंत, ही आमची आतेबाई गीता सावंत, ही माझी वहिनीबाई आणि त्याची चिल्लर पार्टी. चला तर मंडळी यार आपण मस्त मध्ये आपण जाऊया आणि यार आपण मस्तचं मजा मनोरंजन सगळं करून पाहूया. आपण हे आता गाडीतून जरा देवगड सफारी करूया. माझा आतेभाव असा बाजूत, हे आमचे बंधू सागर सावंत, ड्रायव्हर पायलट आमचे. आता आपली सफारी देवगड मार्गे निघाली आहे. फार उत्तम प्रकारे अशी रंगीबेरंगी लाइटिंग आपल्याला इथे समोर पाहायला भेटत आहे. आपण मस्त निमित्त केलेली. बाजूला होता म्हणलं कटर दिलेलं नाही म्हणून म्हटलं तुम्ही काय प्रॉब्लेम पेपर घेऊन जाऊ साहेब, तीन चांगले जाऊ. जॉईंट पेन, वेट लॉस, खडा, मुंडकेचे गॅप आहे, शुगरसाठी, वजन चरबी पोट कमी होण्यासाठी, मुंडकेचे गॅपसाठी, मूळव्याधासाठी पूर्ण तुम्हाला माहिती वगैरे मिळते सर. कधी पाहिजे असेल तुम्ही कॉल केला, तुम्हाला वनस्पती औषधी घरपोच मिळून जाते. तुमचा नंबर आहे ना सर? आपला नंबर आहे 9420021560. मंडळी आहे चायना बोकड एक कार. ₹10 एंट्री फ्री आहे. सुलतान नाव असं त्याचं. हे पहा मंडळी, मालवणी चटपटी पदार्थांचे जेवणांचे काउंटर कसे लाईनीत लागलेले आपण पाहत आहोत. आपण समता बचत गटामध्ये आलो आहोत. इथे मंडळी आता आपण समता महिला बचत गटामध्ये जाऊया. या आतमध्ये बचत गटात काय काय आधी बघूया मेनू यांचे. पापलेट थाळी, कोरंबी थाळी, खेकडा, बांगडा, कालवा, मेरवळा, कोलंबी, सोलकडी. तर म्हणजे आपण आजचं जाऊ विचारूया स्पेशल. हा जेवण हा आता अवेलेबल. काय काय तुमच्या स्पेशल? बांगडा थाळी आहे, पापलेट थाळी आहे, कोलंबी आहे, मला पापलेट आणि कोलंबी भेटतली गरम गरम. गरम गरम वायत आमका पण बघू भेटतली. तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी. मला बघू भेटली. चला चला म्हणजे आपण पाहूया. पण मच्छी फ्राय केलेली आपण पाहत आहोत. पापलेट आहात आणि काय हे काय कोलंबी. कोलंबी आहे, कोलंबी ताजी ताजी. ताजी ताजी. हे पहा आता तिथे आता गरम करूया. तिथे पापलेट घालते. कुकरची शिटी पण वाजलेली हा. आपला तांदळाच्या भाकऱ्या भाजल्या. कांद्याच्या बकऱ्या बिकऱ्या बापरे. खेकडा. चला मस्त पैकी. हे बघा हे काय खेकडा. वाव मस्त. कोलंबी मसाला. हे बघा मसाला कोलंबी इथे रेडी आहे. हे काय रस्सा रस्सा वाडगा कालवाचं कालवण मस्त छान. थांबा हे पापलेट आता बघूया जरा.
फेमस होणार आता. हे आमची ओनर गीता सावंत बसली आहे. आपला पापलेट तळून द्या आमका चमत्कार. गावा सुटला मस्त. गरम गरम होता चांगलं. तुमचं नाव सांगा जरा. आणि तुमचा कातून कुणकेश्वर मध्ये गाला किती नंबर आहे तुमचं? 5 नंबर गाला. आणि तुमच्या गुरुचा फोटो घ्यावा. गुरु पाठी बसलो. हा हे महिला बचत गट मेंबर सगळे. माझे 2 गुरु आज सामानाची मला सहकार्य केलं या 2 गुरुंनी. अच्छा अच्छा. त्यामुळे आज इथपर्यंत पोचली. इथपर्यंत पोहोचले आहे. आता पुढचा टप्पा आपण परत गाठूचा. छान. अशीच पुढे पुढे जात राहणार. आता यांच्यामुळे मी आता अशीच पुढे पुढे जात राहणार. ओके छान छान. तुम्हाला पुढच्या वाटचालींसाठी शुभेच्छा. यूट्यूब चॅनल राईड विथ ऋषी तर्फे. आता काय मर्चंटसाठी स्पेशल टोपलिया, स्पेशल थाली. कोलंबी फ्राय करूया आता ही आपण. कोलंबीला मसाला लावतात. बोल. मी इकडे आलो आपण वा कोलंबीची साईज पण मोठी आहे मंडळी. जाडजुडा. वा माणसाच जाडजुडात. क्या बात आहे. बाकी आता सध्या कोणत्या माशांना जास्त डिमांड आहे तुझ्या इथे? आणि कोलंबी. पापलेट आणि कोलंबी. आणि सुरमई बिरमई? सुरमईला पण आता चालतोय इथे पापलेट आणि कोलंबी फ्राय. जास्त पापलेट आणि कोलंबी फॉर्मला आहे. कोलंबी फ्राय आणि कोलंबी मसाला. मस्त. काय एकदम खमंग वास सुटला. कधी एकदा ताव मारतो असं झालेला. मी आता या मारणार कोलंबीवर ताव, कारण याच्यावर लिहिलं माझं नाव. आणि हे आहे कोकण माझं स्वर्गातलं गाव. कोकण माझं गाव. आमच्याकडे एकदम फ्रेश समुद्रात काढलेली मंडळी. आपल्या बाजूलाच समुद्र आहे आणि आता ताजी ताजी आलेली कोलंबी फ्राय होत आहोत आपण पाहत आहोत. हे पहा तुम्ही पाहू शकता कोलंबी पण मोठ्या प्रमाणात अशी मोठ्या साईजची आहे. हे का आता ताई काकी आता हे बाई हे आमच्याकडे कालवा आहेत. कालवा. हो ही कालवा म्हणतात. ताजी ताजी गरम 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 कालवा. आणि पोट पण माझा झालो आता नरम आहे कालवा बघून. वा मस्त. भाकरी बिकरी तयार आहे ना? हो भाकरी आमची काय भाकरी तयार आहे. तांदळाची भाकरी आहे. नाचण्याची. बापरे. चपाती सॉलिड. ही नाचण्याची भाकरी आहे. म्हणजे येवा माका आहे आता पासा. तुमका जरा आहे फी भरूची लागतली. होय होय. येवा कोकण आपलं जसा. काकी तुम्ही काय बनवता? तुमचं नाव काय? माझं नाव संजना सावंत. अच्छा हे काय बनवता तुम्ही आता? मी खेकडा बनवते. ओके. म्हणजे काय काय टाकायचं याचं? कसं म्हणजे काय काय टाकलं याच्यात तुम्ही? याच्यामध्ये टेस्टसाठी कोणत्या मसाल्याचा वापर केला? भाजलेल्या मसाल्याचा वापर केलेला आहे याच्यात. म्हणजे एवढे मेनू आहेत की कोणत्या माशांवर ताव मारू असं काय माकाच काय समजत नाही. पापलेटावर मारू या कोलंबीवर मारू काय खेकड्यावरती मारू?
कुणकेश्वर मंदिर आपल्याला पाहायला भेटत आहे. लाइटिंगने कसं सजवलेलं आहे भक्तजनांनी, तुम्ही पाहू शकता. आता आपण कुणकेश्वर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत. मंदिर पहा किती छान प्रकारे लाइटिंग करून सजवलेलं आहे. चारी साईडला दिवाळीच्या झगमग लाइटिंग आपल्याला पाहायला भेटत आहे. नारायण मंदिर पाहत आहोत. आपल्याला मंदिरासमोर आता आपण आलो आहोत कुणकेश्वर मंदिराच्या. समोरच नंदी पाहायला भेटेल आपल्याला. हा बघा, आपण मंडलिक मंदिरामध्ये आलो आहोत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे कुणकेश्वर मंदिरातली दिवाळी आपण पाहू शकता. महादेवांचं दर्शन इथे येऊन घेऊ शकता. भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला भेटत आहे. कुणकेश्वरची पालखी आपल्याला पाहायला भेटेल इथे. आरती चालू आहे तिथे. त्याला काय म्हणतात बाबा? मशाल. मशाल. हे ना मस्त ही मशाल आता पेटवण्यात येत आहे कुणकेश्वराची. ती पहा. थोडा आरतीला सुरुवात होईल आता. म्हणजे आता पालखी प्रदक्षिणा असणार आहे.
प्रदक्षिणा असणार आहे. मंडळी, कुणकेश्वर मंदिरातली पालखी मंदिराच्या गाभाऱ्यातून खाली घेऊन येताना आपल्याला पाहायला भेटत आहे.
संसार पाया तेव्हा भावे केश्वर पाय महादेव हरि
जाते कोटी ऐसा शंभू साजनी हृदय घ्यावा अंबे गाजरी गुजरा भावे आसमयी भावे भावे आसमयी भावे माझे वरदान द्यावे अंबे हो हर हर महादेव. हर हर महादेव. अशा प्रकारे आरती झालेली आहे कुणकेश्वर मंदिरात महादेवांची.